गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। तुका म्हणे छंदे येणे अथवा मने मोहिले गोविंदे। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। विठ्ठला विठ्ठला कृष्ण भगवान की। मॉनिटर बंद पडले बा, माईक चालू कर, दोन्ही मॉनिटर बंद पडले। हां हॅलो। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। समचरण सरोजम सांद्र नीलाद्भुताभं जगननिहितपाणी मंडनं मंडनानां। तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सभयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुकायं तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां। संजीवयत् खिल शक्तिधर स्वधाम्नां। अन्यांस हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। देवाधी देवा जगत्रय जीवा। देवा जगत्रय जीवा। देवाधी देवा जगत्रय जीवा। देवा जगत्रय जीवा। हरि केशवा विनंती माझी। हरि केशवा विनंती माझी। हरि केशवा विनंती माझी। वाणी तुझे वंदन गुणना। देवादी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐसे देई प्रेम काही कला। गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार। भक्तवांचा कल्पतरू करुणा वरुणालय भगवान श्री पांडुरंगाच्या आशी माघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्यराग रसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय ब्रह्मीभूत संत मोतीराम महाराज अग्निसाधू माधव बाबा आदी सकल साधू संतांच्या आशी माघात अपूर्व कृपेद्वारा पवित्र पुण्यभूमी किनगाव या नगरीमध्ये विठ्ठल रुक्मिणी आणि भोलेबाबांच्या वर्धापन दिनाच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या 5 वर्षापासून आमची श्री हरिभक्तपरायण परमार्थप्रेमी सुभाष अण्णा पाटलोबाजे गुट्टे एवं त्यांचा गुट्टे परिवार आणि गुट्टे परिवाराच्या माध्यमातून समापन्न होत असलेल्या देवांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कधी कीर्तन महोत्सव, कधी श्रीमद भागवत कथा, कधी शिवमहापुराण कथा गेली 2 वर्षापासून भोलेबाबांच्या शिवमहापुराण कथेच्या चिंतनाचा सुयोग भोलेबाबांच्याच पवित्र दरबारामध्ये करण्याचा प्राप्त होतोय आणि त्या निमित्ताने याही वर्षी फार मोठ्या श्रद्धापूर्वक अंतकरणाने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। गेली 7 दिवसापासून या कार्यक्रमाची सुरुवात होऊन भोलेबाबांचं सर्वांनी चरित्र दिव्य कथा आपण सर्वांगाचे कान करून श्रवण केलेलं आहे आणि आता एकंदरीत वारकरी संप्रदायाचा दंडक आहे
वैष्णव संप्रदायाचा दंडक आहे. सप्ताह 1 दिवसाचा असू द्या, 2 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, एकंदरीत 7 दिवसाचा असू द्या, नवे महिन्याचा, 1 महिन्याचा असू द्या, 4 महिन्याचा, चातुर्मास असू द्या. एकंदरीत वारकरी संप्रदायामधील जी उत्सव आहेत त्या उत्सवाची परिसमाप्ती अर्थात सांगता करायची असेल तर जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत कोणत्याच उत्सवाची सांगता होत नाही. याच आधाराने या कार्यक्रमाची सांगता म्हणून काल्याचं कीर्तन. विठ्ठल एखादं मंदिर बांधायला चालू केलं आपण आणि मंदिर बांधायला चालू केल्यानंतर त्या मंदिराची परिसमाप्ती पूर्ण होती कधी असते बघा. मंदिराचा पाया खंदून मंदिराचं काम चालू केल्यानंतर त्याची पूर्णाहुती होत नाही. जोपर्यंत त्या मंदिराला शिखरावर कळस बसत नाही ना तोपर्यंत त्या मंदिराची परिसमाप्ती नाही, त्याची पूर्णाहुती नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड चिंतन करतात बघा. देवळाची या कामा कळसू, जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत अशी मंदिराची पूर्तता नाही. आता पहा, गंगेचा सुद्धा उगम ब्रह्मगिरीवरून झाला. जोपर्यंत ती मिळालेली गंगा, निघालेली गंगा, प्रगट झालेली गंगा जोपर्यंत गंगा सागराला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिची पूर्णाहुती नाही. बघा, एक शिक्षक होते भागवतभाऊ आणि वर्गामध्ये शिकवत होते. शिकवत असताना त्यांनी वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला. सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न करतात शिक्षक. त्याच्यामध्ये बाळू नावाचा एक विद्यार्थी होता. बाळू जरा चतुर होता बघा, चतुर. वर्गामध्ये काही 3 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक उत्तम असतात, दुसरे मध्यम असतात आणि तिसरे कनिष्ठ असतात. बुद्धीने सांगतो मी. काही हुशार लेकर असतात, काही चतुर लेकर असतात. त्याच्यामध्ये बाळू नावाचा विद्यार्थी चतुर होता. शिक्षक आले, गुरुजी आले, फळ्यावर त्यांनी गंगेचं प्रागटीकरण असा उल्लेख शब्द लिहिला आणि त्या बाळूला म्हटले, अरे बाळू, गंगेचा उगम कुठून झाला? सर्व वर्ग शांत बसला बघा, शांत. विठाला 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 आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. गुरुजी म्हणतात बाळूला, अरे बाळू, गंगेचा उगम कुठून झाला? तो गुरुजी म्हणतो, गुरुजी मी सांगू का? मी गुरुजीचा हात देखत त्या बाळूनं हात वर केला आणि हात वर करून तो बाळू म्हणतो, गुरुजी, गंगेचा उगम ब्रह्मगिरीवरून झाला. ब्रह्मगिरीवरून, त्र्यंबकेश्वर नावाचं गाव आहे, त्याच्यावर ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, त्या ब्रह्मगिरीवरून गंगेचा उगम झाला. गुरुजी म्हटले, वा वा, शाबास बाळू, शाबास. तू, मला माहीत आहे तुझ्याविषयी माझ्या अंतकरणामध्ये असा चांगला समज आहे की तू या वर्गामध्ये क्वालिफाईड विद्यार्थी आहेस. तुझ्या इतका हुशार विद्यार्थी दुसरा कोणी नाही बाळू. मला माहीत आहे तू माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहेस बाळू. आता याच्याही पुढं मला काही प्रश्न विचारायचे बाळू तुला. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दे बाळू. ते म्हणला, गुरुजी विचारा ना प्रश्न. ठीक आहे बाळू, तू उत्तर जे दिलं आहे ते योग्य उत्तर आहे बाळू. गंगेचा उगम ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावरून झाला. अगदी बरोबर. ती ब्रह्मगिरीवरून निघालेली गंगा बाळू पुढं कुठं गेली? बाळू हुशारच होता आणि एका वारकऱ्याचं लेकरू होतं भागवतभाऊ. ते बाळू म्हणला, गुरुजी, ब्रह्मगिरीहून जे निघाली, हे थोडा आवाज मोकळा कर दिनू. थोडासा काय असं दाबल्या जातोय आवाज बघ. घेन द्या, घेन. हा, जरा असा मोकळा कर. विठाला विठाला गुरुजीला बाळू म्हणतो, गुरुजी, ब्रह्मगिरीहून निघालेली गंगा दुसरीकडे कुठं नाही हो गेली. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्ती नावाचा कुंड आहे, त्या कुंडामध्ये आली बघा. अरे वा बाळू, किती हुशार आहेस रे बाळू. तुझ्या घरामध्ये तुझा बाप वारकरी आहे का बाळू? तुझा आजा वारकरी आहे का बाळू? तुझं वारकऱ्याचं खंदन आहे का? हो हो गुरुजी, मी वारकऱ्याच्या कुळामध्ये जन्म घेतलेला पोरगा आहे बाळू. मला सगळं माहीत आहे. तिथून निघालेली गंगा कुशावर्तामध्ये आली. शाब्बास बाळू. आता माझा तुला पुढचा प्रश्न आहे बाळू, कुशावर्तामधून कुठे गेली?
ते म्हटला गुरुजी सरळ साधं सोपं आहे, नाशिकला आली म्हणला. नाशिकला. शाबास, चांगला आहेस बाळू, चांगल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोस बाळू. नाशिकवरून कुठं गेली? ते म्हणला आता जास्त सांगत कशाला बसू, पैठणच्या नाथसागरात आली. गुरुजी काही दमच खाईना. पैठणच्या नाथसागरातून कुठं गेली? ते म्हटला अशीच गंगाखेडला आली म्हणला. गंगाखेडला, परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं गाव आहे, त्या गंगाखेडला आली ती गंगा. गुरुजीनं शांत बसाव का? आता इतकं लेकरू चांगलं उत्तर द्यायला म्हणल्यास गुरुजीनं आता 2 पावलं माघार घेतली पाहिजे. आपलंच लेकरू आपल्यापेक्षा जर जास्त चतुराईनं बोलत असेल, शहाणा बाप 2 पावलं माघार घेत असतो. विठाला लेकरू बरोबरीला आलं ना, बापानं गावाकडे जावं लागतं. बापानं गावाकडे जायचं, कीर्तनाच्या मंडपात बी यायचं नाही. हा, इतकं लेकरू गोड वाजवायला, बापाचं काय नाही आला असतास तरी कीर्तन झालं असतं. विठाला गंगा खेळला आली गुरुजी. गंगा खेळला गंगा. त्याच्यापेक्षा पुढं कुठं गेली बाळू? ते म्हटलं आता गुरुजी जास्तच तुम्ही लांबण लावताय गड्या. कीर्तनाची वेळ तरी 1 ते 3 होती, 3:30 तर वाजले, तर तुम्ही चांगलीच बट्टी लावायला लागली. आता पटकन सांगा गड्या आम्हाला, पुढं कुठं गेली? ते म्हटला काय नाही बाळू, म्हटला गुरुजी नांदेडला गेली. आता गुरुजीनं मग तरी शांत बसावं. गुरुजी नाही बाळू, आता त्याच्यापेक्षा कुठं पुढं गेली? ते म्हटला गुरुजी एक सांगू का, तुमचं एकदा शेवटचं उत्तर देऊन टाकतो. बासरला गेली, बासरहून जे पुढं गेली ती सागराला जाऊन मिळाली. शहाणा मास्तर आता याच्या पुढे प्रश्न विचारील का? माझाही तुम्हाला प्रश्न आहे, विचारील का? नाही ना विचारणार. पण हे मास्तर एक फेज गेलेलंच होतं. ते म्हणला सागराला जाऊन मिळाली, पण त्याच्यापेक्षा कुठं पुढे गेली? ते म्हणला गुरुजी तुमच्या डोंबल्यात गेली. अरे एकदा निघालेली प्रगट झालेली गंगा सागराला जाऊन जशी मिळाल्यानंतर तिची जशी पूर्तता होते, टाळ वाजवा टाळ. गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जशी प्रगट झालेली गंगा ब्रह्मगिरीहून जरी प्रगट झाली, ती गंगा सागरला जाऊन ज्यावेळेस मिळते त्यावेळेस तिच्या जीवनाची, तिच्या प्रवाहाची, तिच्या प्रवासाची जशी पूर्तता होते, तसं वारकरी संप्रदायामधला कोणताही उत्सव असो त्या उत्सवाची पूर्तता अर्थात काल्याचं कीर्तन. विठाला विठाला की तिथं दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याच देवाचं चरित्र नाही. तिथं फक्त कृष्ण कन्हैयाचं चरित्र. आणि कृष्ण कन्हैयाचं चरित्र उच्चार करण्याच्या हेतूने आजचा तुकोबरायांचा पवित्र असा अभंग आपण चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. ज्यावेळेस या पृथ्वीवर पापाचं ओझं झालं आणि पापाचं ओझं झाल्यानंतर या पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ती वैकुंठात देवाकडे गेली. वैकुंठामध्ये देवाकडे जाऊन देवाकडे शांत बसत नाही पृथ्वी. तिनं रूप घेताना गायीचं घेतलेलं आहे. गायीचं रूप घेऊन जाऊन ती दोन्ही अश्रूच्या थेंबाने दोन्ही डोळ्यातून अश्रूचे थेंब गाळते आणि रडते. बघा पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय
नेत्री व्हाये तोय सांगतसे. गायीचं रूप धारण करून ती पृथ्वी रडायला लागली. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हटले, काय दुःख झालंय तुला, कशामुळं तू माझ्याजवळ येऊन रडतेस, एवढं काय संकट आहे. त्यावेळेस ती गायरूपी पृथ्वी म्हणते, देवा तुम्ही या जगाचे निर्माते आहात. सृष्टीची उत्पत्ती जर कुठून झाली असेल देवा, तर ब्रह्मदेवा तुमच्यापासून झालेले आहे. आपण कथेमध्ये चिंतन ऐकलेले आहे. ब्रह्मदेवापासून मानवी सृष्टीचा विस्तार आहे. ब्रह्मदेवापासूनच एक पुरुष तयार झालाय, ब्रह्मदेवापासूनच एक स्त्री तयार झाली, आणि तिथून पुढं मानवी सृष्टी तयार झाली. देवा तुमच्यापासून सृष्टीचा विस्तार आहे. पण जी मानवी सृष्टी विस्तारानं या ठिकाणी आलेली आहे ना, माझ्या पृथ्वीवर जास्त पापाचं ओझं झालं बघा. कलियुगाचा वास चालू झाला, आणि कलियुगाच्या वासामध्ये पाप इतकं व्हायला लागलं. कोणी माता पित्याची निंदा करायला लागलं, कोणी द्वेषानं वागायला लागलं, अनेक मत्सर करायला लागले. दुराचारी दुष्ट लोकांचा प्रभाव जास्त या पृथ्वीवर वाढला. याचं ओझं झालं. देवा तर याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. त्यावेळेस देवानं वचन दिलं पृथ्वीला, काळजी करू नको, मी दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि भक्तांचा संरक्षण करण्यासाठी लवकरच अवतार घेईन. वचन दिलं, पृथ्वी नंतर आली, आणि मग तेच वचन पूर्तता करण्यासाठी देवकीच्या उदरामध्ये माझा भगवान कृष्ण कन्हैया जन्माला येणार आहे. ज्यावेळेस देवकीचं लग्न ठरलं वसुदेवासोबत, आणि कंसाची बहीण देवकी. पाहता पाहता लग्न लागल्यानंतर, लग्न झाल्यानंतर संध्याकाळी काय असतं आपल्याकडं, वरातीची मिरवणूक असते बघा. वरात, कंसाला वाटलं माझी एकुलती बहीण देवकी आहे, तिचं लग्न वसुदेवासोबत लावून दिलेलं आहे. आता तो फार मोठ्या उत्साहपूर्वक आनंदाने मिरवणूक काढतोय, आणि मिरवणूक काढता 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 आकाशवाणी झाली, आणि आकाशवाणी सांगते, अरे दुष्ट कंसा, तू कशाच्या आनंदात आहेस, तुझ्या बहिणीचं लग्न लावून दिलंय ना, आणि जिचं बहिणीचं लग्न लागलं त्या आनंदाच्या भरामध्ये तुझी मिरवणूक काढतोस ना, तिच्याच पोटी जन्माला येणारा 8वा तुझा शत्रू आहे. 8वाईचा पुत्र देवतीन मातुचती. आठवाईचा पुत्र वधील तुझशी ऐकोनी मानसी क्रोधावला. असा जसं आकाशवाण्यातून वाणी झाली, आणि आकाशाची वाणी झाल्याबरोबर त्याला राग आला कंसाला, आणि त्यानं मारण्यासाठी खडक घेतलं. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. जसं खडग घेऊन शस्त्र घेऊन देवकीला कंस मारणार, इतक्यात वसुदेवानं त्या कंसाचा हात धरला. ए काय करतो रे तू? ते म्हणला, हिच्या पोटी येणारा 8वा जर माझा शत्रू असेल, तो जर मला मारणार असेल, तर हिलाच जिवंत नाही ठेवल्यानंतर शत्रू उत्पन्न होईलच कुठून, हिलाच मारून टाकायचं. ते म्हटले, नाही 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 नाही, असं नको करू, हिच्या पोटी जन्माला येणारा तुला मारणार आहे. तू काय कर कंसा, तू आम्हा दोघांनाही बंदिवासामध्ये ठेव,
आणि आमची जेवढी पुत्र संतती होईल ती तुझ्या आम्ही हवाली करतो, तुला काय करायचं ते कर. मग त्या कंसाचं ह्या दोघांना वसुदेवांना आणि यशोदामयांना बंदिवासामध्ये ठेवलं. पहिला मुलगा झाला, त्यानं मारण्याचा विचार केला नव्हता, पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी. नारद मुनी आले आणि म्हणतात, ए कंसा झोपलास, तिकडं बघ, तुझ्या बहिणीला पुत्ररत्न प्राप्त झालंय. ते म्हटलं आपला हा शत्रू नाही ना, 8वा शत्रू आहे. एखाद्या माणसाची पायली भरायची म्हटलं ना, पायली भरजे पण सगळ्या गोष्टी शक्य असतात. एखादा माणूस आतताईनं वागू लागला, भागवत भाऊ जास्त घमेंड करून वागू लागला, समजून जायचं, त्याला कुणं सांगितलेलाही त्याच्यावर जर परिणाम होत नसेल, कोणत्याही गोष्टीचा परिणाम जर त्याच्यावर होत नसेल, तर नक्की समजायचे ह्याची सर पायली भरत यायली पायली. एकदा पायली भरली ना दादा, आणि ती जर रिचवायला लागली, मग तिथं काहीच कोणतीच गोष्ट काम करत नाही. विठाला विठाला कंसाचं पुण्य शिल्लक होतं. पुण्य शिल्लक असल्यामुळं त्याचा आता मग त्याचा वध कृष्ण कन्हैयाच्या हातानं करायचा होता ना. पुण्य शिल्लक असल्यामुळं नारद मुनी म्हटले, अरे नाही, ह्यालाही ठेवू नको. एका कडकून सगळी लेकरं मला, पहिला मारला, दुसरा मारला, तिसरा मारला, चौथा मारला, 5वा मारला, 6वा मारला, 7वा मारला. आणि श्रावण महिन्यातल्या कृष्ण अष्टमीच्या दिवशी 8 वर्षाची मूर्ती डायरेक्ट भगवान कृष्ण कन्हैयाचा मथुरेत बंदीखान्यामध्ये जन्म झाला. आणि मग बंदीखान्यामध्ये जन्म झाल्यानंतर वसुदेव म्हणतात, अरे बाबा तू लेकरू म्हणून जन्माला आलास, पण 8 वर्षाची मूर्ती छोटा हो. त्यावेळेस देव म्हणतात, बाबा तुम्हाला मला एक सांगायचंय, तुम्ही आता मला इथं ठेवू नका. मजनेई गोकुळाला. बाबा एक काम करा, आता मला इथं ठेवू नका, गोकुळामध्ये घेऊन जा. नंदबाबा नावाचे पाटील आहेत, त्यांच्या घरी माया नावाची कन्या जन्माला आलेली आहे, मला तिथे ठेवा, त्या मायेला घेऊन या. वसुदेवांनी आपल्या पुत्राचा आदेशीर सावंद्य मानला. त्याला टोपलीमध्ये कृष्ण कन्हैयाला घेतलं. श्रावण महिना होता, पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस चालू होता, रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या 12 वाजता कृष्ण कन्हैयाचा जन्म मथुरेच्या कंसाच्या बंदीखान्यामध्ये झालाय. कृष्ण कन्हैयाला जसा स्पर्श माझ्या वसुदेवाने केला ना, तसं पाहिला गेलं वसुदेव आणि देवकी दोघांच्या पायामध्ये बेड्या होत्या बघा, बेड्या. आता प्रश्न असेल तुमचा, महाराज तुम्हीच कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून सांगताय की वसुदेवाच्या आणि देवकीच्या पायाला बेड्या होत्या आणि कृष्ण कन्हैयाला वसुदेव घेऊन गेलेच कसे? त्यांच्या बंदीखान्याच्या बंदिवासाच्या बाहेर रक्षपाळ सुद्धा उभा होते. पण माझ्या देवाची लीला इतके बघा, कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम तिन्ही शक्तिधीश माझा भगवान कृष्ण कन्हैया असल्यामुळे या जगतावर त्याची सत्य आहे. सगळी माया त्याच्या सत्तेनं चालते. जे रक्षण करण्यासाठी द्वारपाळ होते ना, त्यांना सुद्धा माझ्या कृष्ण कन्हैयानं मायेच्या प्रभावानं मोहित केलं. म्हणती असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. आणि
वासामध्ये वसुदेवाच्या पायाला जर बेड्या असतील, जेव्हा माझ्या कृष्ण कन्हैयाला स्पर्श माझ्या वसुदेवाने केला ना, त्या पायातल्या आणि हातातल्या बेड्या आपोआप गळाल्या, आपोआप बेड्या तुटल्या, शृंखला, कुलपाचार गळा, कुलूप कोंडे. अरे देवाला स्पर्श केल्यानंतर बंधनं सगळी गळून जातात. तुमचं आमचं जीवनसुद्धा बंधनात आहे बघा, बंधनात आहे. कोणत्या ना कोणत्या बंधनामध्ये प्रत्येकजण अडकलेला आहे. ह्या बंधनातून जर मोकळं व्हायचं असेल, बंधनातून सुटून मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर आपल्याही जीवनाला स्पर्श देवाचा तरी झाला पाहिजे. नाहीतर देवमान्य संताचा तरी स्पर्श आपल्या जीवनाला झाला ना, आपली सुद्धा बंधनं गळून पडतात. विठाला विठाला आणि आता वसुदेवाने उचलून घेतलं. पावसाळ्याचे दिवस आहेत. वृंदावनाच्या पवित्र तीरावर यमुना मैया वाहते आणि ती यमुना मैया मथुरेच्या आणि गोकुळाच्या मध्ये आहे. यमुना मैयाला सुद्धा आनंद वाटायला लागला की जगाचा मालक आज माझ्यातून प्रवास करणार आहे. वसुदेवाने टोपलीत घेतलेला आहे, कन्हैयाला निघालेले आहेत. आणि जसा यमुनेच्या पात्रात प्रवेश केला ना, ते कमी असणारं पाणी आता हळूहळू हळूहळू वाढायला लागलं. कसं वाढायला लागलं? पहिल्यांदा वसुदेवाच्या गुडघ्यापर्यंत पाणी होतं, पुन्हा मांडीपर्यंत आलं, मांडीपर्यंतचं पाणी पोटापर्यंत आलं, पोटापर्यंत छातीपर्यंत आलं, छातीपर्यंत इथंपर्यंत आलं, इथून हानवटीपर्यंत गेलं, हानवटीपासून आता ओठापर्यंत आलं आणि ओठापर्यंत पाणी आल्यानंतर आता वसुदेवाला पाण्याच्या गुचक्या बसायला लागल्या, गुचक्या. आणि जेव्हा गुचक्या बसायला लागल्या ना, आता वसुदेव म्हणायला लागले, अरे बापरे, आता आपलं काही खरं नाही. मग माझ्या कन्हैयाला कळालं. कन्हैया म्हटले, माझ्यामुळं जर माझ्या बापाला पाण्याचा त्रास होत असेल ना, हिची अपेक्षाच काय? फक्त दर्शन द्यावं. मी जगाचा मालक माझ्यातून जातोय ना, दर्शनाच्या अपेक्षेनं तिचं पाणी वाढतंय. हळूच कन्हैयानं त्या टोपलीतून अंगठा बाहेर काढला. चढला चाट या शिलाविला या शिलाविला या शिलाविला बालाजी महाराज, देवकऱ्याची मातीच पवित्र आहे आणि पुण्यमान आहे. बुवा, देवकऱ्यातला माणूस रडत जरी उठला सकाळी, रडत तरी स्वरात रडतो. ते बेसूर कधीच रडत नाही. विठाला विठाला काय हे वर्ष जरा देवकऱ्यासाठी सुवर्ण संधीचंच वर्ष आहे. दिवस देवकऱ्यावर चांगले आहेत सध्याच्या काळात. असू द्या. पुर चढला चाट त्या शिलाविला अंगुष्ट. नाही नाही, काही म्हणलं नाही मी. बरं, काही नका म्हणा. जसा यमुना मैयाच्या पाण्याला माझ्या कृष्ण कन्हैयानं अंगठ्याचा चरण स्पर्श केला ना, एकदा यमुना मैयाला वाटलं आता धन्य झालं माझं जीवन, ज्याच्यासाठी मी 24 रात्रंदिवस मी प्रवाह करते ना. अरे योग्यांना योग करून, तप्यांना तप करून, ऋषीमुनींना ध्यान नावाची साधना करून ज्याची प्राप्ती होत नाही. अरे कित्येक कीर्तनकार लोक कीर्तन करू करू कमरेचे उपरणे फाडले त्यांनी, त्यांच्या स्वप्नात नाही. कथाकार कथा करू करू त्यांच्या आताड्याचं पाणी झालं तरी त्यांच्या ध्यानात येत नाही. असा अप्राप्त असणारा भगवान कृष्ण कन्हैया
सहज माझ्या जीवनामध्ये मला दर्शन देतोय ना, याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये दुसरं काय सार्थक व्हायला पाहिजे. यमुना मैया स्वतःला धन्य म्हणायला लागली. आणि मग आता पाणी कमी झालं. वसुदेवांनी नंदबाबाच्या वाड्यामध्ये कन्हैयाला नेलं. तिथली माया नावाची मुलगी उचलली, परत मथुरेकडे घेऊन आले. पाहता पाहता सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर सगळ्या गवळणीमध्ये चर्चा चालू झाली. अरे बाबा, आपल्या गावच्या पाटलाला लग्न होऊन बरेच दिवस झालं होतं, पण पुत्र संतती नव्हती. आपल्या गावचे पाटील नंदबाबा यांना मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. सगळ्या गवळणी एकमेकींना म्हणतात, अगं तुला माहित आहे का? टाळी टाळी टाळी. हात वर घ्या, हात वर घ्या, हात वर घ्या, हात वर घ्या, हात वर घ्या सगळे. तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे, हात वर घ्या. अरे गोकुळामध्ये कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला, कृष्ण कन्हैयाचा. आणि त्या कृष्ण कन्हैयाच्या जन्माची वार्ता सगळ्या माता माऊल्या, तिथल्या कुमारिका गवळणी, सगळ्या गोपी एकमेकीला म्हणतात, अगं तुला माहित आहे का, माहित आहे का? आपल्या गावचा पाटील नंदबाबा आहे ना, त्या नंदबाबाला कितीतरी वर्ष झालं लग्न होऊन मुलगा नव्हता. आणि आज आपल्या नंदबाबाला मुलगा झाला. मग एक गवळण दुसऱ्या गवळीला म्हणते, टाळी जोरात वाजवा, हात खाली नाही पाहिजे. झालं बघा कीर्तन, एक 10-15 मिनिटामध्ये कीर्तन संपणार आहे. भजनाचा आनंद घ्या. शाबास, जय हो. गवळण संगती गवळणीला, जय हो. संगती गवळणीला, संगती गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. संगती गवळणीला, जय हो, जय हो. गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. संगती गवळणीला, पुत्र झाला गवळण संगती गवळणीला, गवळण संगती गवळणीला, संगती गवळणीला, गवळण संगती गवळणीला. मान फलुनी आता ती नंद घरी झाली दाती. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंदवडे. हा गवळण संगती गवळणीला, गवळण संगती गवळणीला, गवळण संगती गवळणीला, गवळण संगती गवळणीला. शाबास, शाबास. कॅमेरेवाले, हो युट्यूबवाले, गलबल झाली दासी जनी येल गाय. तुम्ही टाळी वाजवा, त्यांच्याकडे बघू नका. गवळण गवळण संगती गवळणीला, गवळण संगती जय हो. वा, वा, वा. संगती गवळणीला. वा 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 वा, टाळी वाजवा बाबासाठी एकदा. आणि वाजनात दंग राहिलं पाहिजे. या पण वयामध्ये इतके नाचतात ना, तुम्हाला टाळी वाजवायची लाज वाटते. विठाला सगळ्या गवळणी एकमेकाला म्हणायला लागले, अगं तुला माहित आहे का, आपल्या गावचे पाटील नंदबाबा यांना बऱ्याच वर्षानं मुलगा झाला. मग आपल्या हिंदू वैदिक धर्मामध्ये एखाद्या गावच्या पाटलाला जर मुलगा झाला तर त्या गावाच्या पाटील प्रत्येकाच्या सुखात, प्रत्येकाच्या दुःखात, प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असणारे जुने पाटलं होते. आताचे पाटलं कसे आहेत याच्याबद्दल मला नाही बोलायचं. जुन्या काळातले पाटील गावातल्या प्रत्येकाची प्रश्न, प्रत्येकाची अडचण सोडवणारे पाटील होते. म्हणून पाटलाच्या घरी जरी सुख झालं
तरी गावातल्या जनतेला सुख वाटायचं आणि पाटलाच्या घरी जरी दुःख झालं अख्खं गाव दुःखानं बुडून जायचं बघा. ते पाटलाविषयी आस्था प्रेम प्रत्येक सामान्य नागरिकाची असायची. गोकुळातल्या लोकांचं सुद्धा तसंच होतं. गोकुळातल्या लोकांना पाटलाच्या घरी आपल्या मुलगा झाला ना, आनंद झाला, मग आता आपण घरी बसायचं नाही, त्या मुलाला बघायला जायचं. बघायला सगळ्याजणी बघायला निघाले आणि बघायला निघाना मोकळ्या निघाले नाहीत. मग त्यांनी काय केलं, संध्याकाळी पती घरी आले, त्यांना म्हटल्या, मालक उद्या बाजाराला गेल्यानंतर 1 किलो खोबरं, 1 किलो खारका, 1 किलो काजू, 1 किलो बदाम, 1 किलो मनुके, 1 किलो खडीसाखर, अंजीर, डिंक एवढं घेऊन या. ते नवरे म्हणले, कशाला? काही नाही, उद्या दिलीप महाराजाला नेऊन द्यायचे. नाही मला नको बाबा, मला हे सगळं आणून सुंठवडा करायचा. कारण तेव्हापासून पद्धत आहे. आपल्या घरामध्ये जर लेकरू जन्माला आलं ना, त्या लेकराच्या मातेला सुंठवडा खाऊ घालण्याची पद्धत कृष्ण अवतारापासून आहे. विठाला विठाला सगळ्यांनी सुंठवडा केला. चांगला मेकअप अंगावर धारण केला, नवी नवी वस्त्र अंगावर धारण केली, सुंदर अलंकार अंगावर धारण केली आणि सगळ्या गवळणी नटून थटून नंदबाबाच्या वाड्याकडे निघाल्या. सर पण जात असताना शांत कुठं जातात, सगळ्या रस्त्यानं गल्लीनं गर्दाच त्याचा. एकेकीला गर्दा करायली. त्याच्यामध्ये गवळणी किती वयाच्या होत्या? MH 16, MH 17, MH 18, MH 19, MH 20, MH 21, MH 22, MH 23, MH 24. काय सांगतोय? R2ची पाशिंग नाही, गवळणीचं वय सांगतोय. वय 16 वर्षाच्या गवळणीपासून सगळ्या वयाच्या गवळणी, त्याच्यामध्ये 75 वर्षाची गवळण होती. 75. ती दुसऱ्या मजल्यावर राहत होती बघा, महाडीवर. ती म्हटली, एवढा गर्दा पोरीसोरीचा कशामुळं रस्त्याला गल्लीमध्ये करत असताना, म्हणून तिनं महाडीवरून अशी खिडकी काढली आणि वाकून बघते आणि वरून म्हणते, ए पोरींनो, काय गर्दा करताय का? कशामुळे एवढा किलबिलाट आहे तुमचा? ती खालून एक पोरगी गवळण कमी वयाची 16-17 वर्षाच्या वयाची ती गवळण म्हणते, अगं आजी तुला माहित नाही का? ती म्हटली, काय? आपल्या गावचे पाटील नंदबाबा आहेत ना, त्यांना मुलगा झाला. मुलगा? असं? मग तुम्ही कुठं निघालात? आम्ही त्या मुलाला बघायला निघालो. असं तुम्ही सगळ्या जणी जाताय ना, मग मी पण जाते. मग त्या म्हाताऱ्या गवळीने ह्याच्यावर दृष्टिक्षेप टाकला, तरी ह्या नटून थटून चांगल्या अंगावर साड्या अलंकार घालून निघाल्या होत्या. झुमके घातले होते, गळ्यामध्ये काय बोरमाळ, शेवनपीस, आणखी कोण काय गंटन, आणखी चप्पलहार, जोडेहार, असंच ना, हे सगळं अंगावर धारण केलं होतं. आणि त्या म्हातारीनं बघितलं होतं. ती म्हटली, तुम्हालाच नटता थटता येतंय का? मग ही बी नटायला गेली. पण आता हिच्याकडे नटायला काय दागिने हो? हिचं लग्न झालं होतं 1972च्या दुष्काळात, भागवतराव. 1972च्या दुष्काळात मग हिच्या बापानं हिला रुकवतावर राजाराणी कपाट दिलं नव्हतं, क्वाड दिला नव्हता, फ्रीज नव्हतं, कूलर नव्हतं, काही नाही. हिच्या बापानं संदूक दिला होता. संदूक माहिती आहे का तुम्हाला किनगावकर? कशा दगडाचा असतो, बरोबर आहे ना? कशाच असतं? लाकडाचं ना, लाकडाचा लोखंडाचा संदूक. ते संदूक दिला होता, संदूक. आणि त्या संदुकामध्ये पैठणचा शालू त्यावेळेस प्रसिद्ध होता. आणि ते पैठणचा शालू हिला अंगावर नेसण्यासाठी तिच्या बापानं लग्नात दिला होता. आणि तिच्या त्या काळातले अलंकार तिनं अंगावर धारण केले. ते अलंकार कोणकोणते माधवराव? पितळ्या डोरला सकळ्या पैंजण, कमरला कमर पटा. जय हो. पितळ्या डोरला सकळ्या पैंजण, कमरला कमर पटा. नाकात नथ घालूनी वेणी फणी करुनी नेसले अलंकार अंगावर धारण केले. पितळ्या डोरलं, पितळ्या डोरलं, साकळ्या पैंजण, कमरेला कंबर पटा. नाकात नथ घालूनी
असा थाटमाट करुनी, असा थाटमाट करुनी नेसले ग शालू पैठणीचा. माहित आहेत काय अलंकार तुम्हाला? पितळ्या माहित आहेत का? बुडून गेल्या. आता काय ह्याच्या डोरलं कुठे घालते? नाकात ना? नाकात. डोरलं नाकातच ना. नथ निकानात. अरे इतकं येडपण असतं का? डोरलं कुठं घालतात? ही सगळी अलंकार त्या वृद्ध 75 वर्षीच्या गवळणीने मुंडे सर धारण केले आणि काठी टिकीत नंदबाबाच्या वाड्याकडे निघाली. आणि वाड्यामध्ये जाऊन तिथं त्या नंदबाबाच्या पुत्र जन्माच्या आनंदाचं वर्णन आता काय सांगावं. अरे त्या म्हाताऱ्या गवळीला तर आनंद झालाच, पण सगळ्या गोकुळातल्या लहान थोरांना इतकं सुख झालं. वा 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 वा. गोकुळीच्या सुखा जमलंय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. त्या गोकुळामध्ये इतकं सुख झालं बघा तिथल्या जनतेला. त्या सुखाची उपमा तुकोबाराय म्हणतात, त्याचा अंतही लागत नाही आणि त्याचा पारही लागत नाही. इतकं सुख लहानापासून वयोवृद्ध माणसापर्यंत गोकुळातल्या झालं. ते सुख कशाचं झालं? कृष्ण कन्हैयाच्या जन्माचं. साक्षात कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम तिने शक्ती दिश भगवान कृष्ण कन्हैया ज्या गोकुळामध्ये जन्माला आला महाराज, त्या सुखाचं वर्णन करताना निळोबारायांनी इतकं सुंदर गवळणीमध्ये वर्णन केलेलं आहे बघा. त्या सुखा उपमा नाही द्यावयाशी, आला आकाराशी निर्विकार. निळोबाराय म्हणतात त्या सुखाला त्याची उपमा तरी काय द्यावी? त्या सुखाला उपमा देण्यासारखं ते सुख नाही, अलौकिक सुख आहे.
तीन प्रकारचं सुख त्या गोकुळातल्या लोकांना प्राप्त झालं. एक आध्यात्मिक सुख, दुसरं आधिभौतिक सुख आणि तिसरं आधिदैविक सुख. आधिदैविक सुख कशाला म्हणावं? कृष्ण कन्हैयाचा जन्म झाला ना, जन्म झाल्याबरोबर त्या गोकुळामध्ये प्रभाव एक दिसून आला. त्या गोकुळातली गरिबी नष्ट झाली. गरिबी जेवढी गरीब होती ना ती गरिबीच पळून गेली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. हा याला आधी दैविक सुख म्हणावं. आध्यात्मिक सुख काय? तर आध्यात्मिक सुख तिथे जे मूर्ख माणसं होते आणि वेडे होते ते वेडे वेदाचे मंत्र बोलू लागले. जे मतिहीन होते ना, सगळं गाव म्हणायचं याच्या इतका मूर्ख हेच आहे, याला बोलत जाऊ नका, याच्या नादी लागत जाऊ नका. पण तसलं येडही आलं ना, कृष्ण कन्हैयाचा जन्म झाल्याबरोबर ते वेदाचे मंत्र ज्ञानीन पंडित झालं बघा. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. सोडतो जरा दमदर. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि आता आधिभौतिक सुख कशाला म्हणावं? देव हृदयात येणे म्हणजे देव प्राप्ती होणे. नाहीतर काय, त्यांच्या सहवासातच कृष्ण कन्हैया आहे. आला नारायण जयाच्या अंतरा. तिन्ही प्रकारचं सुख गोकुळामध्ये आता नांदायला लागलं. हे सगळा प्रकार कशामुळे झाला? तर माझ्या कृष्ण कन्हैयानं बालरूप धारण केले. नंदबाबाच्या घरी वास्तव्य करतात. बालकृष्ण बालकृष्ण नंदा घरी. बालकृष्ण नंदा घरी. घरी आनंदल्या नरनारी. कृष्ण कन्हैयानं बाळरूप धारण करून नंदबाबाच्या घरी जो अवतार घेतला त्याच्यामुळं तिथल्या नर, तिथल्या नारी, तिथले स्त्री, तिथले पुरुष या सर्वांना आनंद झाला. आता त्या आनंदाचं प्रतीक पहिल्या काळामध्ये, त्या युगामध्ये आनंदाच्या काही घटना घडल्यानंतर त्या आनंदाचं प्रतीक काही काही लक्षणांनी युक्त असतं बघा. गुढ्या उभा करणे हे एक आनंदाचं प्रतीक आहे. तोरणं, आंब्याच्या पानाची तोरणं बांधणं हे आनंदाचं प्रतीक आहे. कथाचं आयोजन करणं हे आनंदाचं शुभ लक्षण आहे. कीर्तन करणं हे आनंदाचं प्रतीक आहे. आणि आता अशी कार्यक्रम त्या गोकुळामध्ये घरोघरी लोकांनी गुढ्या उभा केल्या. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे,
गोकुळामध्ये सगळ्या गुढ्या उभा केल्या, आंब्याचे तोरणं बांधले, कथेचं कीर्तनाचं गायन व्हायला लागलं आणि आनंदाने लोक नाचून कथेच्या कीर्तनाच्या भजनाचा आनंद घ्यायला लागले. ते आनंद कशासाठी की आमच्या नंदबाबाच्या पाटलाला मुलगा झाला, साक्षात देव आमच्या गावामध्ये अवताराला आले, म्हणून त्या गोकुळातल्या सर्व लहान थोरांना हा आनंद झाला आणि त्या आनंदाचे शुभ लक्षण गोकुळातली लोक सगळे करू लागले. आता इतका कृष्ण कन्हैयाचा छंद लागला, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आता सगळ्यांचं चित्त आकर्षित माझा कृष्ण कन्हैया करतो. इतकं कृष्ण कन्हैयाचं अलौकिक महत्व आहे म्हणून बाळकृष्ण नंदा घरी अरे सोडतो दादा. आनंदल्या नर नारी विठोबा रखुमाई. टाळी वाजवा टाळी. जय जय विठोबा रखुमाई. कुंडलिका वरला हरी विठ्ठल. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. यथामती यथा अवकाश अभंगावर थोडा वेळ आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. काल्याचं कीर्तन म्हणजे कृष्ण कन्हैयाचं लीलाव चरित्र वर्णन झालं पाहिजे. तेही लीला वर्णन करत असताना साधू संतांनी दंडक घालून दिला. संपूर्ण कृष्ण कन्हैयाचं अवतारातलं लीला चरित्र काल्याच्या कीर्तनात वर्णन करायचं नाही, फक्त जेवढं गोकुळात लीला चरित्र केलंय चरित्र देव उच्चारावे. वा वा वा. चरित्र देव उच्चारावे. चरित्र देव उच्चारावे. वा बालाजी महाराज. गोकुळी ते चरित्र काल्याच्या कीर्तनात उच्चारावे. गोकुळामध्ये जे माझ्या कृष्ण कन्हैयानं चरित्र केलं त्याचाच उच्चार काल्याच्या कीर्तनामध्ये झाला पाहिजे. पण गोकुळामध्ये केलेलं चरित्र तेही संपूर्ण नाही. रांगता गोधने राखीता, हे रांगत असताना ज्या अवस्थेमध्ये जे माझ्या कन्हैयानं चरित्र केलं त्याचा उच्चार, आणि गोधने चारत असताना जे चरित्र लीला केली त्या लीलेचा चरित्राचा उच्चार वारकरी संप्रदायानं काल्याच्या कीर्तनात दंडक घालून दिलेला आहे. मग आता माझ्या कृष्ण कन्हैयानं रांगताना काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी धावूनी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध बक्षोरी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळीवा आळीवा परतोनी माते दावा कृष्ण आलिवा आलिवा. रांगताना कृष्ण कन्हैयानं काय केलं? वाकड्या पेंद्या बोबड्या सुदाम्या मधुमंगल ह्या सगळ्या गोपाळांना जवळ घेतलं आणि आता चोऱ्या चालू केल्या. चोऱ्या कशाच्या केल्या? तर चोऱ्या दह्याची, दुधाची, तुपाची, लोण्याची. लोण्याचीच का चोरी केली? तर आध्यात्मिक अर्थाने असा अर्थ होतो बघा. अंतकरण चतुष्टयानं, अंतकरण चतुष्टयाला 4 भाग असतात. पहिला भाग आहे मन, दुसरा भाग आहे बुद्धी, तिसरा भाग आहे चित्त आणि चौथा भाग आहे अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चौघांचे मिळून जे तयार होतं त्याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. आणि मग आता आध्यात्मिक भागामध्ये चित्ताला लोण्याची उपमा दिलेली आहे. म्हणून कृष्ण कन्हैयानं चोरीच करायची. लोण्याची म्हणजे अर्थात गोकुळातल्या लोकांच्या चित्ताची. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, चोरी येले नंदाच्या, चित्त चोरी येले नंदाच्या. चित्त चोरी येले नंदा
गोकुळाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. कृष्ण कन्हैयानं चित्ताची चोरी केली, गोकुळातल्या गोपींच्या चित्ताची चोरी केली. आता चोरी करायचं म्हटल्यानंतर सगळ्या कृष्ण कन्हैयानी गोपाळांना बोलवलं. अगोदर गोपाळासोबत छोट्या 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 काही लीला केल्या. एके दिवशी वाकड्या, पेंद्या, बोबड्या, सुदाम्या, मधुमंगल सगळ्यांना एकत्रित केलं आणि म्हटले आता उद्यापासून आपल्याला चोऱ्या करायच्या, चोऱ्या. पेंद्या म्हटला ठीक आहे. पेंद्या म्हणजे आमच्या बालुदासारखा पेंद्या होता. आमच्यात पेंद्या बालुदा, पेंद्या बालुदादासारखा होता. चालतंय, तुम्ही म्हणताय ना करायच्यात ना, हा करून टाकू, मागं पुढं विचारच नाही त्याचा. हां, त्याच्यामध्ये मधुमंगल, वाकड्या, सुदाम्या हे सगळे म्हणले कन्हैया तू म्हणतोय ना चोऱ्या करायच्या, करू. आपण सगळ्यांनी मिळून करायचं ठरविल्यास काय अशक्य आहे? हां, अशक्य असणारी गोष्ट शक्य होते सगळ्याच्या विचारानं झाल्यास. पण त्याच्यामध्ये बोबड्या जरा पहिलेपासूनच असा कोपरखिडी हानीत हानीत चालणारा होता. बोबड्या म्हणला क्लुतना क्लुतना ऐकून घ्यालो म्हणला, फाल दिवस झालं तुमचं चोल्या करायच्यात, चोल्या करायच्यात. आम्हाला आजपासून तुमच्या थंग यायचंच नाही. कृष्ण म्हणले का रे बोबड्या काय झालं, काय सांगायचं म्हणला. एकदा काय झालं व कृष्णा, आम्ही सगळे गोपाळ, वाकड्या, पेंद्या, बोबड्या, सुदाम्या, मधुमगल सगळे सोबत होते ना. आम्ही काय करू लागलो, एका मळा होता, मळा, आणि त्या मळ्यामध्ये काय नाही काकड्या होत्या, काकड्या काकड्या काकड्या, कवळ्या कवळ्या काकड्या त्या मळ्याच्या मालकानं शेतामध्ये लावलेल्या होत्या. आणि सगळे गोपाळ पळत पळत गेले. प्रत्येक गोपाळांनी दोन 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 काकड्या तोडल्या आणि सगळ्यांनी घेऊन आले. आता त्यांच्या हातातल्या काकड्या बघितल्या मी. आता त्यांच्या हातात काकड्या म्हणल्यास मला खाण्याची इच्छा झाली ना रे कृष्णा. मग मलाही काकडी खाण्याची इच्छा झाली. मी टणकन उडी टाकली मळ्यामध्ये आणि एक काकडीला हात लावला ना, तितक्यात त्या मळ्याच्या मालकानं मला बघितलं, पळत पळत आला, सगळ्या गोपाळाला सोडून दिलं, माझ्या शेंडीला धरलं. दाई बा कितना नकोलबा, हे दाई बा कितना नकोलबा. बोबड्या म्हणतो बोबड्या, नाही 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 तुझ्या संग येणार, अरे नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार. आदित्य एकदा तगडी बोल मिळून, ऐका ऐका बोबड्या काय म्हणतोय. अतिथी एकदा तगली बोल मिळून, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा, माल्याच्या माल्यामध्ये गेलो लेबा. माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या काकल्या होत्या, वा वा. माल्याच्या माल्यामध्ये कवल्या कवल्या काकल्या होत्या. सगळ्या पोलानी दोन दोन तोल्या, सगळ्या पोलानी दोन दोन तोल्या, सगळ्या पोलानी दोन 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 तोल्या, सगळ्या पोलानी दोन 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 तोल्या, सगळ्या पोलानी दोन काळ दोन बाजवा, बाकीचे काळ बाजवा. मी काकली तोलायला गेलो लेबा, तिकडून आला माल्याचा माली, माझ्याच दिंडीला धरलो लेबा. नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार. तुम्ही टाळी वाजवा, सगळेजण टाळी वाजवा. बोबड्याचा आणि कृष्णाचा संवाद आहे, जरा दिन आवाज दे. कृष्णा एवढंच नाही झालं. एकदा काय झालं बघ कन्हैया, सगळे गोपाळ माझ्या सोबत होते आणि सगळे गोपाळ मिळून आम्ही तुझ्या घरला आलो बघ. तुझ्या घरला आल्यानंतर तुझी जी मैया म्हणतोय ना, यशोदा मैया, यशोदा मैया, हे गोपाळ तर पलपुंज माझ्या जीवनात करतातच, पण तुझी माय आहे, देवाची माय म्हणतात ना तिला, तिनं सुद्धा भेदभाव कळावकाले आमच्यासोबत. कृष्ण म्हणले काय झालं रे बाबड्या, एवढा नाराज होऊन बोलायलास, नेमकं काय केलं? काय झालं बघ कृष्णा, तुझ्या यशोदा मैयानं पुरणपोळ्या केल्या होत्या घरी खायला, पुरणपोळ्या, आणि त्या पुरणपोळ्या खाली खायला केल्यानंतर सगळ्या माझ्यासोबत पेंड्या होता, वाकड्या होता, बोबड्या होता, सुदाम्या होता, मधुमंगल होता, सगळ्यांना बोलून घेतलं यशोदेने. आणि मग सगळ्या गोपालांना दोन 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 पुरणपोळ्या दिल्या
आणि मग आता त्यांच्या हातात 2-2 पुरणपोळ्या बघितल्या की मी बी तिच्याकडे पुरणपोळी मागायला गेलो. मला बघितलं की तिनं आलदीच पुरणपोळी दिली का त्याला तुझ्या थंग लाव. अतिथी एकदा तगली बोल मिळून जय हो. येतो देत्या गल्ला गेलो लेपा येतो देणे पुलन पोल्या गेल्या होत्या. सगळ्या पोलांना 2-2 दिल्या, सगळ्या पोलांना 2-2 दिल्या, सगळ्या पोलांना 2-2 दिल्या, सगळ्या पोलांना 2-2 दिल्या. मी पोली मागायला गेलो लेबा मला चाल दिली लेबा. नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार. हा टाळी वाजवा, टाळी वाजवा. झालं बघा, एवढा प्रसंग झाला की आपलं काल्याचं कीर्तन झालं. छातीचा आवाज कशाला राहावं रे कृष्णा तुझ्यासोबत की दुसरी चूक. हा आता तुला तिसरी चूक सांगतो, तिसरी चूक. तू म्हणतोस ना सगळ्यांनी मिळून राहावं, एकत्र राहावं. एकदा काय झालं बघ, सगळे गोपाळ आम्ही यमुनेचा डोहामध्ये पोहण्यासाठी गेलो. पोहण्यासाठी मला काही पोहता येत नव्हतं. मग हे सगळेजण पेंद्या यमुनेच्या डोहात उडी मागतोय, बोबड्या मधुमंगल यमुनेच्या डोहात उडी मागतोय, वाकड्या यमुनेच्या डोहात उडी मागतोय. त्यांनी काय केलं, आता बोबड्या येणार आहे आणि तो बी आपल्यासारखा पोहायला जाणार आहे म्हणून काय केलं, यमुनेच्या डोहाच्या तीरावर सगळं पाणी टाकून चिखल केला आणि तिथं जे माणूस जाईल त्याचा पाय घाष्टावा आणि त्याचं माकड हाड मोडावं असलं रान तिथं करून ठेवलं. ह्या उड्या माकलेल्या बघून माझ्याही अंगात वैराग्य आलं. हे सगळेजण पाहतात ना, तसं मलाही पोहावं, मलाही उडी माकावी वाटली. मी अंगावरचे कपडे काढले करैया आणि यमुनेच्या डोहामध्ये पळत पळत जाऊन उडी माकायला गेलो. तितक्यात पाय घसरला आणि दणकल मणक्यावर पडलो. हे अशीच एकदा तगली पोला मिळून यमुनेत लावल गेलो लेबा, यमुनेत लावल गेलो लेबा. सगळ्या पोलाने आंघोळ केली, वा वा वा. सगळ्या पोलाने आंघोळ केली. मी पण आंघोळीला गेलो लेबा, गप्पून घसलून पडलो लेबा. नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझ्या संग येणार. एकदा महादेव महाराजसाठी टाळ्या वाजवा. नाही बॉबड्या आमच्यातला बॉबड्याचा आहे ते. भागवतराव बॉबड्याच आहे ना. काही करा, हा नाही ते काही करा पण कुत्त तोच, त्याचंच नाव बॉबड्या. विठाला बोबड्याचा स्वभावच आहे ना. मग आता एवढं द्या मला जीव लावला, जवळ धरलंय बोबड्याला, तरी त्याचा ते घराणे करायचा स्वभाव गेला का. आणि ह्या गवळणीमध्ये काय सगळे घराणेच आहेत ना, म्हणून ते बोबड्याची उपमा तंत माधू लागू पडली. बुवा विठाला विठाल हरी विठ्ठल. कृष्ण म्हणले, बोबड्या तुझे घराने ऐकून घेतले रे, पण आता जाऊ दे, जे झालंय ते झालंय. आता आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन चोऱ्या करायच्या. चोऱ्या कशाच्या करायच्या? दह्याच्या, दुधाच्या, तुपाच्या, लोण्याच्या. आता मग हे चौर्य विकास महामंडळ कृष्ण कन्हैयानं गोकुळामध्ये स्थापन केलं. आता ते चोऱ्या करण्यासाठी काय काय लागतं तर सगळं साहित्य सांगितलं. आता तुम्ही माझ्या पाठीमागं या, आलं तरी या रे लागे या बघे माझ्या मागे मागे. माझ्या पाठीमागं आलात तुम्हाला पोटभर खायला देईन. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो वरी. पण माझ्यासोबत येताना माझा नियम आहे, माझ्यासोबत राहायचंय, माझ्या संगतीत राहायचंय. तर गडबड जमत नाही, घाई जमत नाही आणि आर्वाच्य बोलणं जमत नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. माझ्यासोबत यायचे नियम आहे. शांत
संयमाने आणि धीराने चालायचं. आणि परमार्थ सुद्धा करत असताना शांततेने संयमाने धीराना करायचा. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड चिंतन करतात. ज्यांचा परमार्थ हळुवारपणे चालू आहे ना त्यांना अंतिम पद प्राप्त होतं. हळूहळू ढाळे ढाळे येतो लेणी एके वेळे. ज्यांचा सावकाश परमार्थाचा प्रवास आहे त्यांचा परमार्थ फलद्रूप होतो. आणि ज्यांच्या गाड्या एक्सप्रेस निघाल्यात ना कुठंतरी ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला माझ्यासोबत या सगळे चोऱ्या करायचे ठरवलं. आता सगळ्या गोकुळामध्ये चोरी सत्र राबवायला चालू केलं. आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी उद्या त्याच्या घरी सगळ्या गोकुळातल्या गवळणी एकत्र आल्या आणि गवळणी मान लागल्या. हे जे सगळं काही चालू आहे ना गोकुळात हे दुसरं तिसरं कोणी करीत नाही. ते नंदाचं कार्ट यशोदेचं कार्ट आहे ना त्याच्याशिवाय कुणाची हिंमत आहे करायची. सगळ्या गवळणी म्हटल्या चला ना मग तिला जाब विचारायला. सगळ्या गवळणी एकत्र जमल्या आणि म्हणायला लागल्या अगं यशोदे आम्ही या गोकुळात राहावं का जावं. आपल्या पोराला आवर. हे सदे ग तुला येईल राग. हे सदे ग तुला येईल राग राग. मैयाच्या नंदबाबाच्या वाड्यावर आले आणि म्हणायला लागले यशोदे तुला राग आला तर 72 पण आपल्या लेकराला कन्हैयाला काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न कर. आवरी आवरी आपुला काना नाशी येल्या अमुच्या सुना. काय करतो ग माझा काना. काय नाही यशोदे. एक गवळण म्हटली तुला काय सांगावं. दुसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी गाठबाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना. अगं आमच्या घरी आलं आम्ही पती पत्नी एकांतात झोपले असताना घरामध्ये शिरला दही दूध तूप लोणी खालं. झोपलेल्या अवस्थेमध्येच माझ्या पतीला दाढी होती. ती दाढी घेतली माझी येणी घेतली तुनीची गाठ बांधली. गाठ बांधल्याबरोबर जाताना गपचिप जावं का. पायाखालचं पांघरून काढलं. चारी माचवेला 4 गाठी मारल्या आणि जाता जाता मध्ये मुंगूस सोडून दिला. आता ते मुंगूस काही शांत बसतोय वय. बाय 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 अवचित हरी तुझा बाई. अवचित हरी तुझा यशोदे. अवचित हरी तुझा आम्ही असता निज तुरी मुंगूस घेवडी अपुले करी. हे अनानी सोडिले तो कामाचारी तव ते पोच करीत मदक बाई बाई. अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा अवचित हरी तुझा. अगं तुझा काना आला आणि आमच्यामध्ये मुंगूस होता. मुंगसाचा स्वभाव शांत बसणे थोडासा ते लागलं बॉच करायला. जसं बॉच करायला लागलं ना तशी मला जाग आली आणि झटकन मी झटका देऊन उठल्याबरोबर माझ्या पतीच्या दाढीला यानं माझ्या वेणीची गाठ बांधलेली माहीत नाही त्या पतीच्या दाढीला झटका बसला. दाढीला झटका बसल्याबरोबर ते होतं बुटेनाथच 3.5 फुटाचं होतं. सुभासांनाच
आणि ती होती 7.5 फूट, म्हणजे विदाऊट जोडी लागली होती, विदाऊट. ते बुटेनाथ माणसं लय करामती असते, राग लय असतो माणसाला, बुटेनाथ माणसाला. ते एवढं होतं त्यांना, असा दाढीला झटका बसल्याबरोबर ते म्हणला, ते हात अरे मी शिवी नाही दिली, माजलीस का? ती म्हणली मस्त होनिया मातली धांगडी करीशी बोलावडी मज लागी. बुट्ट्यानाथ माणसाला रागच लय असतो. मी ते काल परवा ते गेवराईकडे गेलो बघा, गेवराईकडे तिथं काल्याचंच कीर्तन होतं भागवतराव. हेच प्रसंग होता काल्याच्या कीर्तनात. सांगू लागलो ते बुट्टेनाथावर विषय निघाला. बुट्टेनाथ माणसं इतकं रागीट असतात, ते काय कधी करतील त्याचा भरवसा नाही, रागीट इतके. यांचा एक सुभाषांनाचा प्रसंग मला सांगितलं एक जणांना किनगावच्या बस स्टँडला. वरीच हुरूस होता म्हणा किनगावचा, आणि हुरसामध्ये भांडणं लागली म्हणा खाली कुठंतरी, चांगले भांडणं लागले. भांडणं लागल्यास हास्य आता देवकऱ्याचे ती का कुणीतरी असतील भांडणं करणारे. सुभाषांनानं हातामध्ये एवढूसच टिकूर घेतलेलं, एवढूसच माझ्याकडे बघा, एवढूसच टिकूर. भांडणं तर लागलेली, पण माणसाच्या पायातून पटकून मध्ये जायचं, ठोका देऊन बाहेर निघायचं. म्हणजे बुटेनाथ माणसं इतकी करामती असते. हा ते आणि आगवली, हा ठोका द्यायचा पडकून, दोन्ही टांगड्यातूनच बाहेर पडून जायचं ते. म्हणजे पत्ताही लागत नाही, आलंय कोण आणि मारालय कोण. ती म्हटली, मालक मी असं कसं जाणीवपूर्वक करेन. ते म्हटलं मग कसं झालं? आता काय झालं ते झालंय, पण आता ही बांधलेली गाठ आहे, ही सोडायचा प्रयत्न करा. मग त्यांची निघाली दिंडी घरात. जाळायचा प्रयत्न केला, जळत नाही. कापायचा प्रयत्न केला, कापत नाही. तोडायचा प्रयत्न केला, तोडत नाही. सुटायचा प्रयत्न केला, सुटत नाही. पाहता पाहता ही सगळा बाजार ह्यांचा हुर्जेपर्यंत सकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजल्याबरोबर अल्लक निरंजन गोसाई दारावर आला. भिक्षा आण देई. ही म्हटली आता हे काम गोसाई महाराज तर करतील. दुगी जुडी अशी पायानं दरवाजाला गेली. आणि सांदी असती बघा, पहिल्या काळामध्ये जुने पट होते कवाडाचे भागवत भाऊ, त्या पटातून त्या चंद्रा काकूनं बाहेर बघितलं. महाराज, अय महाराज. चंद्रा काकू वाढा की भिक्षा? नाही, भिक्षा वाढते महाराज, पण माझं एक काम करावं लागेल महाराज. ते म्हणला काय काकू इतक्या सकाळी सकाळी काम करलं? काही काम नाही, दरवाजा काढते, मध्ये या, मध्ये येऊन बोला. ते म्हणला मग काढा ना दरवाजा. चंद्रा काकूनं दरवाजा काढला. परत काकूनं हिची इज्जत प्यारी हिला पटकन लावून घेतला. ती म्हणली महाराज हो का, हो नाही ते कुटाणा होऊन बसलाय, उगच त्या नंदाच्या कार्ट्याच्या नादी लागले मी, आणि आता येताना हे हो का हे कुटाणा केला, काही करा, ही गाठ सोडा. ते म्हटलं बापरे, ही गाठ सोडणं अवघड आहे. चंद्रकाकू म्हणली सगळ्या किनगावमध्ये फिरून 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 तुम्हाला पीठ किती मिळतंय? ते म्हणला 4 पायल्या. मी तुम्हाला 8 पायल्या पीठ देते म्हणली, पण ही गाठ सोडा. त्या गोसाईलाही वाटलं इथं कोणी नाही ना गोसाई. ते बिचारा म्हणील माझ्यावरच आणलं का? ते म्हणला सगळ्या किनगाव पायंदळी तुडीत जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी जर 8 पायले आपल्याला पीठ भेटत असेल तर मग त्यानं म्हणला ठीक आहे. ते सकाळी 6 वाजल्यापासून भागवतराव गाठ सोडायला बेजार होतं. सायंकाळचे 4 वाजले, त्याला काही गाठ सुटलीच नाही. ते म्हणला काकू काढा पीठ. ती म्हणली मोड द्या. तुला कायचं पीठ आलं रे? कामच केलं नाही सण पीठ काय म्हणून मागायला लागलास? ते म्हणला असं आहे वय बरं. म्हणून अंतकरणातली मनातली गोष्ट 3 जणांना कधीच सांगायची नसते. गोसायाला 1, वारकाला 1 आणि बाईला 1. अजिबात सांगायचं नाही. गोसायाला माहीत पडलं की सगळ्या गावात करतं. वारकाकडे गेलं की गुरुजी दाढी करीत करीत ह्या पाटला सांगा असं झालं म्हणून सगळ्या गावात करतं. आणि या बायाच्या पोटात एक राहत नाही. हे जर नळावर पाण्याला गेल्या, हे बघ सकू तुला म्हणून सांगाले, सकू म्हणते ठकूला, ठकू म्हणती चंद्राला. सगळ्या गावात होतं. म्हणून 3 जणांना कधी अंतकरणातलं सांगायचं नाही. आता मग ही गोसाई बाहेर गेलं, बारके बारके पोरं गेले, पोरं गोळा केले. त्या पोरांना म्हणतं ए पोरांनो, तुम्हाला गंमत बघायची का गंमत? आता असलेल्या लेकरांना काय हो? ते म्हणले कुठं आहे? चला चंद्रा काकूच्या वाड्यावर. सगळ्या गावचा उतारा चंद्रा काकूच्या वाड्यावर. आता सगळी दिंडी त्याच्यामध्ये प्यांद्या म्हटला, आता चंद्रा काकू खूप फजिती झाली ग तुझी. काही कर, ज्या कृष्णाला कन्हैयाला विरोध केला होतास ना त्याला शरण जावं लागेल. शरण गेल्याशिवाय तुझी गाठ सुटणार नाही. अगं एका लग्नाची गाठ साधा बामण येतो आणि तो बांधतो.
ती सोडायचा, माणसं त्याच्यातून मुक्त व्हायचा प्रयत्न करलेत, अजिबात सुधर बसना चांगल्या चांगल्याला. ही तर जगाच्या मालकानं बांधलेली गाठ आहे, इतक्या लवकर थोडी सुटणार आहे. ती म्हणली सांग ना मग तुझ्या कन्हैयाला, सोड ना म्हणावं माझी गाठ. पेंद्या पळत परत कन्हैयाकडे गेला. कन्हैया झाले रे, चंद्रा काकू तुला शरण आली, सोड तिची गाठ. ते म्हटला सोडतो ना, मग कोण नाही म्हणतंय, ती शरण आली ना सोडतो, मग चल ना कन्हैया. कन्हैया म्हटला मी तिच्या घरला यायला मोकळा नाही. ज्याला माझं दर्शन घ्यावं अशी इच्छा आहे ना, ज्याला मी प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे ना, अशा कोणत्याही भक्तानं माझ्याकडे यायचं असतं. मी कुणाच्या घरला जात नाही. एकदा का माझ्याकडे आला आणि तो माझा एकदा का प्रिय बनला, मग त्याची कोणतेही कामं मी करतो. प्यांद्या म्हणला काकू देव काही तुमच्याकडे येत नाही. मग आता ह्यांची दिंडी निघाली. आता हिंदू धर्मामध्ये पतीनं पुढे चालायचं असतं, पत्नीने मागं चालायचं असतं. आता इथं व्हायला लागलं उलट, हे पुढे चालाय गेलं की त्याच्या मानाला झटका बसायला लागला. झटका असा झटका बसायला लागला की मग गवळण गवलन कर कर गिरी क्या मारी हो, गवलन कर कर गिरी क्या मारी. गवळण गर गर गिर क्या मारी गवळी वरी वरी दाढी धरी दाढी धरी दाढी धरी गवळण गर गर गिर क्या मारी. अशी त्यांची फजिती होत 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 कृष्ण कन्हैया ओट्यावर बसले होते. ह्यांची दिंडी बघितली आणि कृष्ण कन्हैयाला दोरूनच कृपादृष्टी टाकल्याबरोबर त्यांची गाठ सुटली. असे अनेक कुटाने कन्हैयाने केलेत. एक गवळण आली. अगं काय सांगावं यशोदे, परवा लांबच्या घरा दारी निजला होता म्हातारा, उचलून ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. काय करावं ग तुझ्या कन्हैयाला किती सांगावं. परवा दिवशी घरला आलं, हिवाळ्याचे दिवस होते. माझं 95 वर्षाचं सासरा म्हातारं उमऱ्यावर असे पाठ शिकीत बसलं होतं. घरात गेलं, दही दूध तुपलोनी खालं, जाताना खावलं ते खालं, गपचिप जावं का. ताकानं भरलेला डेरा होता. उचलला आणि म्हातारं जिथं बसलं होतं का त्याच्या डोक्यात टाकला. म्हातारं कोमात गेलं. भागवतराव माझ्याकडे काय बघता राव तुम्ही, ICU मध्ये नेऊन त्याला ॲडमिट करावं लागलं. इतके कुठाने तुझा कन्हैया करतोय. एक गवळण म्हणली अगं काय सांगू, आपल्या हिंदू धर्मामध्ये रोज सकाळी सडा समार्जन करावं लागतं. सडा समार्जन केल्यानंतर त्याच्यावर रांगोळी अष्टादळ काढावं लागतं. एका दिवशी तुझं कन्हैया कार्ट आलं, मला म्हणतं ए काय काढायलीस. ती म्हणली कन्हैया याला रांगोळी म्हणतात. ए पेंद्या याला रांगोळी म्हणतात रांगोळी. ते म्हणला काय काय रांगोळी नाही रे कन्हैया, याला अष्टादळ म्हणतात. ते म्हणला असलं कुठं अष्टादळ असतं का, पायानं लगे कन्हैयानं टाकलं म्हणून. आणि काय केलं, अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. इतका गाव कार्ट असतं का कुठं, त्याला काय कर, त्याला नीट समज दे. आता मग यशोदेनं कन्हैयाला बोलून घेतलं आणि मग आता यशोदा कन्हैयाला म्हणते कृष्णा तुला मी करते. अरे म्हणा म्हणा म्हणा, जेवायचं आता काल्याचा. कृष्ण तुला मी
स्वरात म्हणा ये आका आका स्वरात म्हणा हे थाप टाक रे. कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या गवळ्या घरी. हा मी मरावन तुमच्याच पोटी जन्माला यावं. विठाला याला बोलवून घेतला आणि सांगितलं आता कृष्णा तुला माझी सक्त ताकीद आहे. आता तू खोड्या करायच्या नाहीत. खोड्या नको करू माझे बाबा. हा बाबा खोड्या नको करू माझे बाबा. आता एक काम कर उद्यापासून शाळेत जायचं. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. यारे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या या तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. आया रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. तारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळांना सगळ्या एकत्र केलं. कृष्ण कन्हैयांनी सांगितलं आता आपल्याला पवित्र अशा वृंदावनामध्ये जायचं आहे. पवित्र अशा वृंदावनामध्ये गायी घेऊन गोपाळांना सोबत घेऊन कृष्ण कन्हैया गेले आणि यमुना मैयामध्ये गायी चारायला सोडल्या आणि वेणू वाजवायला लागले. वेणूचा नाद इतका सुंदर होता. त्या गायी गवताचा घास तोंडात घेतला तर खालचा खालीन वरचा वरी. तोंडातला घास तोंडातच ठेवावा. तृण चारा चरू विसरली गायी व्याघ्र एकेटाई चाली. पक्षी कुळे निवांत राहिली. वैरभाव स्वमूळ विसरली ओ वृंदावनी. वेणुकवनाचा मायवाजे. वेणुगीत नावाची लीला पवित्र अशा वृंदावनामध्ये केली. आता त्याच्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळले. हमामा हुमरी हुतुतू सर्व खेळ खेळले. आता सगळे गोपाळ एकत्र जमले. कन्हैयाला म्हणतात कन्हैया किती वेळ आपला खेळ चालणार आहे. 4:45 वाजले. आता खेळ खेळण्यात मजा नाही. खांदी भार ओटी भूक काय खेळायाचे सुख. खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला कोमटा. घ्यारे घ्यारे दैवात आम्हा देतो पंढरीनाथ. सर्व गोपाळांना कन्हैयानं सांगितलं आपापल्या शिदोऱ्या आणा. सगळ्यांच्या शिदोऱ्या कृष्ण कन्हैयानं एकत्रित केल्या आणि आता सर्व गोपाळांना कमलाकार वृत्तीने बसवलेला आहे. आता माझा कृष्ण कन्हैया कमरेला पितांबर आहे. मोराचा मुकुट पिसारा लावलेला आहे आणि पितांबर असा गळ्यामध्ये वैजयंती माला आहे आणि आता कमरेला वेणू खवलेली आहे आणि 1.5 पायाने माझा कृष्ण कन्हैया उभा टाकलेला आहे. एकंदरीत हा संपूर्ण प्रसंग सुखदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगत असताना भागवताच्या 12 स्कंदामध्ये फार या काल्याच्या चिंतनाचं वर्णन करतात. विभद्र वेणू जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानव मसरण कवलम तत्फलान्यम गुलिसु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदौ हासयन्नर्भवि स्वयं स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोगबाल केली गोपाल कृष्ण भगवान की. हर 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 महा